काका, आत्ता आपण एकूणच म्हणजे अतिरुद्र स्वाहाकार या निमित्ताने या मालिकेमध्ये खूपच वेगवेगळी माहिती तुमच्याकडून आम्हाला समजते आहे. मागच्या एपिसोडमध्ये दत्त समर्पण आणि दत्त संप्रदाय आणि एकूणच हा प्रपंच याच्याबद्दल तुमची ओढ कशी निर्माण झाली हे तुम्ही सांगितलं. तर ही श्रद्धा तुमच्या मनात निर्माण होताना दैनंदिन जीवनामध्ये असे काही एक वेगळे अनुभव श्रद्धा अजून घट्ट करण्याचे काही आले तर त्याबाबत आमच्या सगळ्या भक्त मंडळींना त्याबद्दलचे अनुभव सांगा. असे खूप सांगता येते म्हणजे तसं प्रातिनिधिक स्वरूपात एखादा. हां म्हणजे माझं आधी जगणं आत्ता असं आहे म्हणजे गेल्या एक सर्वसाधारण एक 25 वर्षाचा जर विचार केला ना तर माझं जगणं असं आहे की सर्व ही कर्मे दत्तार्पण. हां जे काय असेल ते दत्त महाराजांना साक्षी ठेवून करायचं. म्हणजे तिथे कोणती अपेक्षा ठेवायची हां नाही. अपेक्षा ठेवायची नाही किंवा चूक बरोबर काय ते ठरवतील बरोबर. अशा भावनेतून मी फक्त कर्म हां मी कर्म करत राहायचं. आणि प्रथमतः दत्त ह्याला द्यायची दत्त सेवेला द्यायची. मग एक ते घटना म्हणून सांगतो आणि ते विश्वासपूर्वक करायचं. ते म्हणजे एक तुम्हाला माझ्या आयुष्यातली फार फार मोठी गोष्ट आहे. ते म्हणजे माझा मुलगा 17 सप्टेंबर 2005 साली त्याचा जन्म झाला. 17 सप्टेंबर 2005 साली त्याचा पहिला वाढदिवस झाला 2006 साली. आणि 17 सप्टेंबर पहिला वाढदिवस झाला आणि 15 दिवसात असं काहीतरी किरकोळ आजारी पडला. किरकोळ म्हणजे बाकी काय नाही, मानेला असं काहीतरी अशी बारीकशी गाठ आली छोटीशी. म्हणजे प्राथमिक उपचार म्हणून कणकवलीतल्या काही आमचे फॅमिली डॉक्टर होते वगैरे त्याला ते दाखवलं. मग त्याने ते काय ट्रीटमेंटचा भाग आहे तो केला, गोळ्या इंजेक्शन काय असेल. एक 2-3 दिवसात ना ते बरं होण्याच्या ऐवजी ते वाढत गेलं. हां ती गाठ मोठी झाली आणि हा 13 महिन्याचा होता हो. असं म्हणजे एक वाढदिवस झालेला वय 13 महिने. हां आणि त्याचं ते वाढत गेलं तर मग एक दिवस आमच्या फॅमिली डॉक्टर म्हणले दुसऱ्या डॉक्टरला दाखवूया असं. ते मोघे म्हणून होते, त्यांच्याकडे गेलो. मग ते लहान मुलांचे डॉक्टर होते, त्यांनी काही आपलं ट्रीटमेंट केली. त्याच्यात एक 2-3 दिवस गेले आणि मग ते जास्तच झालं. संबंध अंगाला एक प्रकारचा पुरळ आला त्याच्या असं. आणि ते थोडंसं विचित्र वाटायला लागलं. म्हणून मग आमच्या कणकवलीत दुसरे एक लहान मुलांचे डॉक्टर नितीन शेट्टी आहे म्हणून. हां तसे मित्र आमचे ते जवळचे. तर म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर मिलिंद मस्कर म्हणले की नितीन शेट्टी या डॉक्टरना दाखवून घेऊया म्हणून. संध्याकाळची वेळ होती, एक 6-7 वाजता. मग आम्ही घेऊन गेलो त्यांच्याकडे नितीन शेट्टी यांकडे. त्यांना ते दाखवलं. म्हटलं तर ते म्हणाले की हा सिरियस आहे म्हणले प्रकार. हां ह्याच्यामुळे मला ते काय त्यांच्या आजारांची नावं वगैरे सांगता येणार नाही, पण ह्याच्या बॉडीमध्ये संपूर्ण पस झाला आहे म्हणजे. हां म्हणजे हे जे इन्फेक्शन त्याचं काय ते झालं आहे आणि ताबडतोब ह्याला म्हणलं हे जे काय गाठ आली आहे त्याचं ऑपरेटिंग करायला पाहिजे. हां म्हणजे सिरियस आहे विषय. मग ते इतकं सिरियस म्हणाले की ते आमचे संबंध असले म्हणाले की तुम्ही घरी जाऊच नका म्हणले गाडी बिडी आणायला, माझीच गाडी घेऊन जा म्हणले. हां इथूनच तुम्ही निघा. आणि ते कोल्हापुरात शिवेश्वरकर म्हणून कोणतरी डॉक्टरचा त्यांनी लहान मुलांचे स्पेशालिस्ट होते ते. आणि त्यांचा तो पत्त्या त्यांनी फोन केला अशी केस आहे आणि ते निघत आहेत वगैरे सगळं झालं. आणि आम्ही घरी म्हटलं गाडी नको, आम्ही घरी जातो, गाडी घेतो आमची आणि घरात काय कपडा लत्ता घेतो आणि आम्ही निघतो आम्ही. मग आम्ही घरी आलो तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते, 7-7:30 वाजले. आणि आता निघायचं, सगळी तयारी केली, बॅग भरली, काय पैसे बिसे घेतले काय ते घेतलं आणि बाहेर पडलो. आणि एक माझी जगण्याची पद्धत म्हणून म्हटलं आता अशी एवढी घटना आहे तर म्हटलं मंदिरात जाऊया आपण, दत्त महाराजांना नमस्कार करून जाऊया. मग मी देवळात गेलो, देवाच्या समोर उभा राहिलो आणि आपलं सांगितलं काय जे आहे ते. वडील म्हणून जे आलं म्हणाला ते सांगितलं की म्हटलं बा असं असं आहे तर मी त्याला घेऊन जातो आहे म्हटलं, आपलं व्यवस्थित होऊन परत येऊ दे म्हटलं, असं आपलं सांगितलं आमच्या. तर योगायोग असतो ना असा. त्यावेळी आमच्या घराच्या वरती आमच्या भटजींचं घर आहे, आमच्या मंदिराचे पुजारी. तर त्यांना कोणाचा तरी फोन आलेला आणि ते काहीतरी फोनवर बोलत होते. तर हे माझं सांगून व्हायला आणि ते त्या क्षणी असं म्हणाले की अचानक मोठ्याने बोलले की म्हणले 2 वाजेपर्यंत घरातनं बाहेर नाही पडायचं. हां माझी जबाबदारी नाही म्हणले. हां तर 2 वाजेपर्यंत तुम्ही घरी थांबा, 2च्या नंतर निघा, काय असेल ते मी बघतो म्हणले. हां आता अगदी असं त्या एका क्षणातली गोष्ट होती. म्हणजे माझं हे काहीतरी देवाला सांगून होतं आणि निमिषभरात सांगून संपतंय आणि वरून त्यांचा हा आवाज येतो. बरा
माझ्याशी ह्या गोष्टीचा त्यांचा काहीच संबंध नाही. म्हणजे त्यांना माहिती पण नाही की आमच्या घरात असं काहीतरी घडलं आणि आम्ही असं काहीतरी जातोय बितोय, आमच्याशी त्यांचा काही संबंध नाही. पण माझी भावना अशी की अरे म्हटलं दत्त महाराजांना सांगतोय आपण असं मी निघतोय म्हणून, आणि व्यक्ती कोणतरी नाही. परत 365 दिवस त्या देवतेची पूजा करणारा आमचा ब्राह्मण, हां, त्याच्या मुखातून ते असं येतं आहे की 2 वाजेपर्यंत, बरं रात्री वगैरे असं का नाही, त्यांचं म्हणणं असं आलं की 2 वाजेपर्यंत घरातनं बाहेर नाही पडायचं. आता नेमके कुठचे दोन? हां, तर म्हणले 2च्या नंतर निघा, काय असेल ते सगळं मी बघतो म्हणून. का ते कोणाला सांगितलं ते अजूनही मला माहिती नाही. पण तो संकेत आहे तो संकेत झाला. आणि हे वाक्य मी माझ्या सांगण्यानंतर दत्त महाराज आपणच बोलले अशा माझ्या मनाने ते स्वीकारलं. हां, मी घरी आलो आणि माझ्या पत्नीला म्हणालो, लताला, की म्हटलं थांबूया, गडबड नको. म्हटलं रात्री 2:05 निघायचं आहे. तर घरात अशी अवस्था भयंकर होती, म्हणजे इतका सिरियस झाला आहे आणि ताबडतोब घेऊन निघायचं आहे, डॉक्टरने असं सांगितलं हे. म्हटलं काय नाही, सगळं थांबलं. म्हटलं आपण 2:05 निघायचं. हां. आणि दीड तासामध्ये घरामध्ये अशी अवस्था आमची झाली की त्या मुलाला जे बारीक पुरळ आला होता ना, ते सगळे पुरळ असं लिकेज झाले त्याला, आणि ते पस व्हायला लागला त्या संपूर्ण, म्हणजे डोक्याच्या केसापासून अगदी पायाच्या तळापर्यंत ना, बापरे. ते संपूर्ण अशा त्या बारीक 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 पोळ्या त्या मोठ्या झाल्या आणि त्या लिकेज झाल्या सगळ्या, आणि त्याच्यात अक्षरशः पस व्हायला लागला. हां. आणि घरात म्हणजे सगळेच माझा मोठा भाऊ वगैरे मला शिव्या द्यायला लागले, अरे म्हणजे काय डोकं फिरलं आहे काय म्हणले तुझं. बरं, मी बाकी कोणाला काय सांगितलेलं नाही, हे काहीच काय कोणाला काय सांगितलेलं आहे. म्हटलं रात्री 2:05 बाहेर पडायचं. आणि अक्षरशः म्हणजे आईने सुद्धा तो हातात घ्यायला कसं तरी वाटावं म्हणाला, अशी अवस्था त्या मुलाची झाली तेव्हा. आणि आम्ही बरोबर तसंच सगळं घेऊन आम्ही, बरं सगळं शांत बसून होते, कोण काय बोलत नव्हतं किंवा परत त्याच्या विरोधात तुमच्याविषयी कोण बोलत नाही? माझ्याशिवाय नाही तो अंतिम निर्णयच होता. मी ज्या अवस्थेमध्ये सांगितलं होतं 2:05 बाहेर पडणार. हां. आणि मग आम्ही 2:05 बाहेर पडलो. वाटेत ते धुकं वगैरे, त्यामुळे सकाळी 6:15 वाजता आम्ही कोल्हापुरात त्या रेड्याची टक्कर म्हणून आहे तिथे, तो दवाखाना आहे शिवेशेखर डॉक्टर, तिथे आम्ही पोचलो. तर अक्षरशः तिथे पहिल्या मजल्यावर त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या डॉक्टर म्हणला की सॉरी, हा पेशंट डेड आहे म्हणून. म्हणजे ह्याच्यात काय करण्यासारखं नाही, म्हणजे पुऱ्या बॉडीमध्ये त्याच्या पस झाला आहे आणि ट्रीटमेंट करून याचा काही, तुम्ही खूप लेट केलं. तर रात्री डॉक्टरांचं आमचं बोलणं झालं. मग ते काय चिडले बिडले नाहीत, ते म्हणले सॉरी, ह्याचं काय होणार नाही म्हणजे असं. मग मी थोडासा माझ्यातला बाप जागा झाला. म्हटलं हे बघा, तुम्ही काय हे करू नका, तुम्ही काय ट्रीटमेंट काय करायची ती करा. म्हणजे काय करण्यासारखंच नाही याच्यामध्ये. हां. मग ते काय बाचाबाची झाली, थोडं कमी जास्त बोलणं झालं. आणि मग कोणीतरी त्यानं दुसऱ्या डॉक्टरला त्यांनी फोन लावला तिथल्या कोल्हापूरला, त्यांना बोलवून घेतलं. मग ते आले, त्या दोघांनी काहीतरी ते इंग्लिशमध्ये बोलले, ते काय बोलले मला माहिती नाही. आणि मग ते फॉर्मॅलिटी म्हणून त्यानं, आणि त्याच्यात आणि प्रॉब्लेम मोठा झाला तिथे. ते काय भूल देणारा डॉक्टर, तो लहान मुलांचा, तो कोणाचा तो मिळे ना तिथे त्यांना. हां. मग मी इथल्या डॉक्टरना फोन केला, म्हटलं बाबा असं असं तो भूल देणारा कोण मिळत नाही आहे म्हटलं. तर इथले डॉक्टर म्हणाले की त्यांची मिसेसच ती भूलतज्ञ आहे म्हणून. इतक्यात ती मिसेस त्यांची वरती आली. तर ते म्हणाले की हिचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तिला 6 महिने काम करायला तिच्या डॉक्टरने बंदी केली आहे. तर ती म्हणाले की नाही ती असू दे, ह्या मुलाचा प्रश्न अर्जंट आहे. म्हणले मी देते म्हणले. आणि असं काहीतरी ते झालं. आणि मला वाटतं 4.5 तास ते ऑपरेशन चाललं त्यांचं. आणि 4.5 तासानंतर याला, त्या मुलाला बाहेर आणला, आमच्या पुढ्यात ठेवला. तो रक्ताने माखलेले सगळे कपडे बिपडे सगळे, त्याची काहीही हालचाल नाही. आणि डॉक्टर अक्षरशः आले डॉक्टर आमच्या रूममध्ये, आणि ते म्हणाले की 2-2.5 तास ते भूल उतरायला लागेल, त्याच्यानंतर बघू का. म्हणजे ते काय होणार नाही असं चेहरा त्यांचा बोलत होता. आणि मग त्याला आणून ठेवलेला. आम्ही शांत बसून होतो. म्हणजे जवळजवळ 20-1 तास आम्ही काय पाणीसुद्धा पिलेलं नाही त्या अवस्थेमध्ये. आणि 2-2.5 तासांनी हा रडायला लागला. हां. मग मी उठलो, धावत धावत खाली गेलो. खालीच राहायचे डॉक्टर. धावत धावत गेलो, बेल वाजवली, डॉक्टर आले. म्हणजे काय झालं. तर म्हटलं रडतोय म्हटलं तो. तर ते तसेच आले, ते हाफ पॅन्टवर होते, तसेच वरती रडतोय हाच म्हणले आपल्याला प्लस पॉईंट आहे. ते धावत धावत आले, त्याने ते काय इंजेक्शन औषधं ती सुरू केली. मला वाटतं 7 दिवस आम्ही तिथे राहिलो त्या हॉस्पिटलमध्ये. तो पूर्ण बरा होऊन आला, आता चांगला आहे. कॉलेज सेकंड इयरला आता शिकतो आहे. पण मला त्याने ते बिल पाठवलं होतं, तर ते 45,000 वगैरे असं काहीतरी दिसलं. मी ते 50,000चं बंडल माझ्या हातात होतं, ते नेऊन दिलं. तर म्हणले 4,500 रुपये बिल झाले. तर म्हटलं 7 दिवस ॲडमिट. तर म्हणले नाही, मी काय औषध घेत, म्हणजे मी बिल घेत नाही आहे, कारण ह्याच्यासाठी मी काही केलं नाही. जे काय झालं ते तुमच्या दत्त महाराजांनी केलं. असं एक फार मोठा माझ्या आयुष्यातला
विषय ह्या म्हणजे दत्ताप्रती असलेल्या विश्वासाचं प्रतीक म्हणून मी या विषयाकडे बघतो नेहमी. नक्कीच ही श्रद्धेचा हा विषय खरंच प्रत्येकाला वेगळी प्रचिती देऊन घेणार असेल. या संवाद मालिकेमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे ती त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवली. अशीच महत्त्वाची माहिती प्रत्येक एपिसोडमधून आपण जाणून घेणार आहोत. तूर्तास या भागामध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.